रात्रीचे 2 वाजले होते आणि मी नाश्ता बनवायला सुरुवात केली होती. या संपूर्ण 10 तासांच्या प्रवासामध्ये आम्हाला भूक तर खूप लागणार होती, तर सुरुवात माझ्या पोह्यांपासून केली. कॅब रात्री ॲडव्हान्स मध्येच बुक करून ठेवली होती. सकाळ झाली, पटापट सर्व आवरलं आणि निघालो. पाऊस भरपूर पडत होता. आम्ही अटल सेतूच्या मार्गाने निघालो. अटल सेतू क्या बनाया है भाई, देख के ही मजा आ गया. पुढच्या 45 मिनिटात आम्ही बांद्रा टर्मिनल्सला येऊन पोहोचलो. नमस्कार मंडळी, मी अतरंगी अंकिता विथ केजू आणि स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या या व्लॉगमध्ये. लास्ट 2 ट्रेन जर्नीचं तुम्ही आमचे नक्कीच बघितले. यस, आम्ही केलं होतं ट्रॅव्हल माहूरला आणि दुसरी जर्नी केली होती शेगावला. ती पहिली होती, पण माहूरची ट्रेन ॲक्च्युली सुपर्ब होती. जर तुम्ही उज्जैनला जाण्यासाठी प्लॅन करत असाल तर आमची थोडीशी काहीतरी हेल्प होऊ शकते तुम्हाला. पद्धतीची आमची जर्नी होणार आहे. सो हे बघण्यासाठी आमच्यासोबत नक्कीच कनेक्ट राहा. 5ला फक्त 5 मिनटं बाकी आहेत. पुढच्या 15 मिनटात आमची ट्रेन सुटेल आणि आमची संपूर्ण जर्नी आमच्यासोबत नक्कीच तुम्ही सुद्धा एन्जॉय कराल याची आम्ही नक्कीच खात्री घेऊ. वाह 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 वाह. जाऊ नाही यार, जमत नाही. सेटअप दाखव. यावरून कळलं की ॲटलिस्ट ती जुगाडी नाही. इस्त्री जळली. मी येतो तुमच्या उशीवर बसायला. येऊ का उशीवर बसायला? थोडा उनो खेळल्यावर आम्हाला सर्वांना भूक लागली. माझे स्किल्स विसरले याच्यामध्ये. लिटरली आम्ही सुरी घरी विसरले आणि लिंबू अख्खं सोलून काढलं. मला पोहे खायचे. लिंबूचा मोसंबी गेला. पण आता मेन क्वेश्चन असं आहे की याला कापडा कसं खाण्याचं. बस आता त्याला लिंबू नाही आवडला रस. सकाळचे 6:30 वाजले आणि आम्ही सर्वांनी झोपायची तयारी केलेली आहे. यावेळेला एवढी मोठी गडबड झाली आहे की माझी सेल्फी स्टिक मी चुकीची कॅरी केली आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे किंबलला माहिती नाही काय झालं आहे, तो स्टेबिलायझच होत नाही आहे बिलकुलसुद्धा. त्याच्यामुळे फुटेजेस घेण्यासाठी सुद्धा खूप जास्त प्रॉब्लेम येत आहेत. किंबल सर्व्हरला येस. तिसरी गोष्ट म्हणजे यावेळेला आम्ही थर्ड AC इकॉनॉमीची तिकीट काढली, कारण थर्ड ACचे तिकीट्स अवेलेबल नव्हते आणि हे पण हार्डली तिकीट बाकी होते. तर म्हटलं की ठीक आहे, आपण हे तिकीट काढूया. ACचं कूलिंग होत नाही आहे आता तरी ठीक आहे. सकाळ आहे, 6:30 वगैरे वाजले. दुपारी गरमीमुळे या गोष्टीचा त्रास नाही व्हायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत झाल्यात. हां, याच्यामध्ये एकच गोष्ट खूप चांगली झाली की आम्ही मस्तपैकी पोटभरून ब्रेकफास्ट केलं आहे. तिथं त्यात पण आम्ही सुरी विसरलो. सुरी विसरल्यानंतर काय करू शकतो, सो तो एक जुगाड झाला आमच्याकडे. सो अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी संपूर्ण जर्नीत तुम्हाला आमच्याकडून बघायला मिळतील आणि आय होप तुम्ही सुद्धा एन्जॉय कराल आमच्याकडे. पोटभर खाल्ल्यानंतर झोपता येणारच होती. महाराष्ट्राला बाय बोलून MP साठी आम्ही निघालो. झोपण्याची मी तयारीतच होते तितक्यात खतम, बाय बाय, टाटा. सकाळचे 11 वाजल्यात आणि आम्ही वडोदराला पोहोचलोय. भूक लागली आता बऱ्यापैकी, कारण मॉर्निंग 6:30ला मी ब्रेकफास्ट केला होता. पण स्टेशनवरती तर काही खायची सध्या तरी इच्छा नाही आहे. एक गोष्ट आत्ताही आम्ही फेस करतोय ती म्हणजे AC कूलिंग होतच नाही आहे. एक तर बाहेर ऑलरेडी खूप जास्त गरमी आहे, पावसाचा तर नामोनिशाणच नाही आहे इकडे बिलकुल सुद्धा. आणि बाहेरचं टेम्परेचर आणि ACचं टेम्परेचर ऑलमोस्ट सारखंच आहे. त्याच्यामुळे असं वाटतच नाही आहे की आपण AC कोच बुक केले किंवा अशातला काही फरक नाही. सो ठीक आहे, मी ट्राय करणार आहे आता इथे की रेल मदतचे काही त्यांनी नंबर दिलेले आहेत. मी सध्या तरी रेल मदतचं ॲप्लिकेशन सुद्धा डाउनलोड केलं आहे, पण त्याच्यामध्ये ॲक्च्युअल ACसाठी कंप्लेंट करण्याच्या रिलेटेड काहीच नाही आहे. सो त्याच्यामुळे तिथून तर मी काही कंप्लेंट नाही करू शकत आहे.
ओरड अजून जोरात चलो भैया मूंग दाल के भजिया खा लो, वड़ा पाव खा लो, मूंग भजिया खा लो, वड़ा पाव. रेल मदतसाठी काही नंबर्स दिलेले आहेत, सो तिथून आम्ही ट्राय करू त्यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी आणि होपफुली एसीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. फायनली आम्ही दुपारचं जेवण रेलोफाय ॲपवरून ऑर्डर करायचं ठरवलं. सर्वांसाठीच पराठे आणि दाल खिचडी रतलामला पोचल्यावर येणार होती. ॲप यूज करण्यासाठी खूपच इझी आहे आणि सिम्पल सुद्धा. गरमीमध्ये बसून राहण्यापेक्षा आम्ही दरवाजात उभं राहून थोडं फुटेज घ्यायचं ठरवलं. रतलाम स्टेशन आलं आणि जुईने हॉटेलवाल्याला फोन केला आणि कौस्तुभ पळाला रतलामी शेव आणण्यासाठी. रेलोफायवर आम्ही एका हॉटेलमधून काही जेवण मागवलंय, सो त्याचीच वाट बघतोय. त्याने सांगितलं की 1-5 मिनिटात येतो म्हणून बाकीच्या ठिकाणची डिलिव्हरी करत, कारण या ठिकाणी ट्रेन ऑलमोस्ट 10 मिनिटं थांबते. भूक लागली आणि आता 2:30 वाजल्यात. आता केळी खाऊन खाऊन मला कंटाळा आलेला आहे. फायनली आमची ऑर्डर आली आणि आम्ही जेवणार. हे जेवण अनबॉक्स. वेरी नाइस. प्लेट्स भी आहे, पाउच भी आहे, स्पून भी आहे आणि टिश्यू पण आहे खूप सारे. पराठे आणि दाल खिचडी आहे का ते बघ पहिले. ह्याच्यामध्ये दाल खिचडी आहे, 3 दाल खिचडी आणि ह्याच्यामध्ये सगळं भाई गरम आहे. हे पराठे. पोटभर जेवण तर झालं, पण अतिशय गरमी होत होती. आम्ही थोडे लफडे करायचं ठरवलं. आमच्या कंपार्टमेंटचा हेल्पर दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये जाऊन झोपला होता. M1 मध्ये लास्ट स्टेशनला आम्ही जिकडे थांबलेलो ना तिथपासून आतापर्यंत 1.5 तासापेक्षा जास्त वेळ झाला, पण बिलकुल पण एसी चालू नाहीये आणि ऑपरेट तर बिलकुल पण नाही करत आहेत. हेल्प तर जरा सुद्धा नाही केलंय त्यांनी आम्हाला. सी इथे टेम्परेचर बघ किती बकवास आहे. तिथे ऍटलीस्ट बेटर तरी होतं. सो वाटलं नव्हतं मला की या ट्रेनमध्ये सुद्धा आम्हाला काही ना काहीतरी फेस करावं लागणार. ही आमची 3rd ट्रेन जर्नी आहे आणि या ट्रेन जर्नीमध्ये सुद्धा आमची वाट लागलेली आहे. स्टेशनवर उतरून राईट साईडने बाहेर आलो आणि रिक्षा घेतली. एका ऑटोमध्ये आम्ही 6 जण बसलोय. जनरली ते म्हणतात की 8 लोक बसतात, 6 लोकांना बसायला जागा नाही. आय डोंट नो बाकीचे लोक कसे बसतात आणि खूपच कंजेस्टेड आहे इकडे. गल्लीबोळातून रस्ता काढत हॉटेल शोधत होतो. जो आमचा रिक्षावाला होता त्याने आम्हाला एक हॉटेल दाखवलंय. सो त्याच्या अंदाजानुसार एका ठिकाणी आम्ही रूम बघतोय जिथे 6 लोकांसाठी सोय असेल. त्याने काही आम्हाला चार्जेस सांगितले आहेत. त्याच्या आधी आम्ही रूम बघू कसा आहे. जर आम्हाला चांगलं वाटेल तर आम्ही इथेच थांबू. एक्झॅक्टली मंदिराच्या समोरच आहे तो रूम, सुद्धा मी तुम्हाला दाखवते. 6,000चं बजेट आहे आमच्याकडे सध्या तरी. त्यांनी सांगितलंय 6,000त आम्ही तुम्हाला रूम देऊ. आता आम्ही त्यासाठी थांबतो आणि रिक्षामधून बॅग्स वगैरे काढतो, रूममध्ये चेक इन करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. 8:01 PM. जस्ट रेडी होऊन आम्ही हॉटेलमधून बाहेर आलो. हार्डली 1 ते 1.5 मिनिटाच्या अंतरावरती प्रवेशद्वार आहे. तिथून आम्ही आतमध्ये एंटर केलं आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय का सुंदर नजारा आहे. लाइटिंगमुळे संपूर्ण परिसर एवढा सुंदर एनहान्स झाला आहे आणि एवढं छान दिसतंय ना. पण आता याच्या पुढे तुम्हाला मी व्हिडिओमधून दाखवते की आसपासचा परिसर एक्झॅक्टली कसा आहे ते. त्याच्यानंतर काही ठिकाणं आहेत उज्जैनमध्ये फिरण्यासाठी, काही ॲक्च्युली भरपूर सारी ठिकाणं आहेत उज्जैनमध्ये फिरण्यासाठी, तर ती आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहू. ठीक आहे, आपण निघूया आणि तुम्हाला आसपासचा परिसर दाखवते एक्झॅक्टली. महाकाल कॉरिडॉर पाहण्यासाठी आम्ही सुरुवात केली. इथे चालण्यासाठी वेगळी अशी पायवाट देखील आहे आणि गाड्यांसाठी वेगळा असा रस्ता आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी संपूर्ण भिंतींवर महाभारत, रामायण, सप्तर्षी, राशी, पंचक्रोशींची यात्रा अशा बऱ्याच साऱ्या इतिहासाबद्दल माहिती दिलेली आहे. आम्हाला रामघाटहून आलेल्या रथाचं दर्शन देखील झालं. परिसरात भव्य असा मोठा तलाव आहे. जागोजागी भगवान शिवशंकरांबद्दल
आणि त्यांच्या अवतारांबद्दल माहिती मूर्त्यांच्या स्वरूपात दर्शवलेली आहे. परिसरात VR द्वारे तुम्ही भस्म आरतीचा अनुभव देखील घेऊ शकता. आम्ही त्याच्या बाजूला असलेल्या काउंटरवरून प्रसादाचे लाडू घेतले. परिसर इतका सुंदर दिसत होता की शब्दच अपुरे पडतील. खरंच खूप मजा आली आहे. तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये केवढा मोठा प्रशस्त असा एरिया आहे आणि काय बनवलाय, म्हणजे काय इन्फॉर्मेशन दिली यार. इकडे आपली हिस्ट्री आहे, त्या हिस्ट्री बद्दल संपूर्ण इथे स्टॅच्यूच्या स्वरूपात मांडलं गेलेलं आहे. आणि काय लाइटिंग आहे आणि काय दिसतंय. सिरियसली सुपर्ब 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 आहे. नंतर आम्ही गेलो ते त्रिवेणी मंडपात. सुंदर स्वच्छ असा मंडप होता तो आणि सर्वजण इथे फोटोज आणि व्हिडिओज घेत होते. आम्ही देखील काही फोटोज काढले आणि निघालो. सुरुवातीलाच असलेलं भारत माता मंदिर पाहण्यासाठी, परंतु नंतर समजलं की मंदिर बंद होतं. मग त्यासमोरच असलेल्या सात्विक हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलो. स्टील वी आर ऑन टाइम. 10 वाजलेत. आम्हाला वाटलं मला 11 वगैरे वाजतील जेवणासाठी, पण ऑलमोस्ट होत आले आमचं जेवण. मंदिराच्या परिसरातच एक सात्विक भोजनालय म्हणून आम्हाला हॉटेल मिळालं. तिथेच आम्ही जेवायला बसलो. आल्याला शूट नाही करू शकली कारण लाईट गेले होते. थाळी तर तुम्ही बघितलीच कशा पद्धतीची होती. थोडंफार तिखट आहे जेवण, बाकी याच्यामध्ये आलं कांदा लसूण असं काहीच नाही. सात्विक जेवण असल्यामुळे तुम्ही आणि तुमच्यासोबत लहान मुलं जर असतील तर तुम्ही आरामात इथे येऊन जेवू शकता. त्याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकतात. राजमामध्ये मला शेंगदाणे आत्ता जास्त खाल्ला. 120 रुपयात भरपोट जेवण. भरपोट ना, कसं आहे, पोट भरल्याशी मतलब आहे. अनलिमिटेड जेवण आहे. सकाळी 3:30 वाजता चालू केलेली जर्नी. मुलांना गप्पा बसा. सकाळी 3:30 वाजता चालू केलेली जर्नी, सकाळी 3:30 वाजता चालू केलेला हा ब्लॉग रात्रीचे 10:30 वाजता आम्ही संपवतोय. संपूर्ण जर्नी कशा पद्धतीची ती तुम्ही पाहिली. शिवमचं काय ऐकू नका. राहुल सो सकाळी आम्ही ट्रेनने ट्रॅव्हल केलं. कशी जर्नी होती ती तुम्ही पाहिली. हॉटेलचा रूम खडतर म्हणजे भांडणं पण झाली, अजून काय काय लफडे केले भरपूर. आणि नेमका तो टेक्निशियन भेटला नाही तर इलेक्ट्रिशियनची काय वाटत होती आज. त्याला शॉक लावला असता आणखीन. 440 लावला. कुठे तुमचा इलेक्ट्रिशियन. आणि त्यांनी एसी चालू केला आणि नंतर एसी कधी चालू केला. जेव्हा मला 15 मिनिटात उतरायचं होतं तेव्हा त्याने फुल एसी ऑन, थंड. आवडत जा, नाही लावत तुमच्यासाठी. सो कळलं बेसिकली आमची अशा पद्धतीची जर्नी होती. ऍक्च्युली महाकालेश्वर कॉरिडॉर आज आपण पाहिला. उद्या आम्ही महाकालेश्वरचं मंदिर पाहणार आहोत पहिलं. त्याच्यानंतर आसपासचा परिसर पाहणार आहोत ज्याच्यामध्ये बरेच सारे टेम्पल आहेत, जसे की हरसिद्धी माता मंदिर, त्याच्यानंतर रामघाट. संध्याकाळी आम्ही शिप्रा आरती सुद्धा करणार आहोत. आणि तिथे कुठे काय खायला मिळतं, कुठे फिरू शकता, ट्रॅव्हल कसं करायचं, ऑटोने जायचं की चालत जायचं, किती जवळ ठिकाण आहेत, किती लांब ठिकाण आहेत, या सगळ्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये देईन. येस. आणि उद्याच्या गर्दीच्या अंदाजाने मी आजच सर्व काही प्रसाद घेतलेला आहे. येस. सो आजची संपूर्ण जर्नी जर तुम्हाला आवडली असेल आणि व्हिडिओ एवढा थोडाफार जरी आवडला असेल तरी मला नक्कीच कमेंट करून कळवा. आतापर्यंत हायवे लव्हर्सच्या फॅमिलीला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब सुद्धा करा. व्हिडिओला लाईक सुद्धा करा. भरभरून छान 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 कमेंट सुद्धा करा. आतापर्यंत आपल्यासोबत शुभमजुई होते, फुल टाइम असायचे. आता याला आपल्याकडे 2 नवीन पार्टनर्स ऍड झालेले आहेत, राहुल आणि अमृता. राहुल नाम दुसरं नाही, अमृता रुता. सो अशा प्रकारची आपली फॅमिली वाढत चाललेली आहे. सगळ्यांना सगळ्यात पहिले तर थँक्यू सो मच. मला याच्यासाठी म्हणायचंय की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा बऱ्याच साऱ्या फॉलोअर्सने मला इंस्टाग्रामवरती मेसेज केले, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि तुम्ही नवीन व्हिडिओ कधी टाकताय याच्याबद्दल सुद्धा एन्क्वायरी केली. इव्हन माझ्या फ्रेंड्सला सुद्धा थँक्यू सो मच, कारण त्यांनी सुद्धा मला व्हॉट्सअप करून करून विचारलंय की तू ब्लॉग टाकणार आहेस की नाही टाकणार आहेस, कधी नवीन तुझे व्लॉग येणार आहेत. सो याबद्दल त्यांनी इन्क्वायरी केली. सो मला खूप छान वाटलं की लोक आतुरतेने आपल्या ब्लॉगची वाट पाहतात. सो सगळ्यांना थँक्यू सो मच त्या गोष्टीसाठी.
So this is Satring Ankita with Kejo, with Shubham, Zoe, Rahul and Amruta signing off from Highway Lovers. Okay, bye.